श्री स्वामी समर्थ. नमस्ते सर्वांना. कसे आहात तुम्ही सर्वजण? दोन्ही पण पोरं आत्ता शाळेत गेले पण शाळेत जायच्या टायमाला 10-15 मिनटं अगोदर एवढी दोघांची गडबड होते की विचारूच नका. कोणाची पाण्याची बॉटल पटकन सापडत नाही, कोणाची कॉम्पोस्ट पटकन सापडत नाही. आणि आमच्या दिदीच्या तरी बिनी रोजच हरवतात. त्याच्यामुळे शाळेत जायच्या आधी 10-15 मिनटं एवढा गोंधळ होतो ना की पूर्ण पळून पळून असं BP वाढल्यागत होते. कारण की पोरांची शाळा चालू झाल्यापासून आहे ना, रोज शाळेतून आल्यावरती मी त्यांना रोज सांगते की शाळेतनं आल्या आल्या पाण्याची बॉटल वगैरे जागच्या जागेवरती ठेवायला. दीदीला रोज सांगते की तुझ्या रिबीन वगैरे दप्तरातच ठेवत जा. पण ती आली की रिबिनी कुठेतरी फेकून देते आणि आमचा पिल्लू पाण्याच्या बॉटल वगैरे काढून इकडं तिकडं कुठंतरी बेडवरतीच ठेवण किंवा मशीनवरतीच ठेवण किंवा बाहेर गॅलरीतच नेऊन ठेवण. त्याच्या हाताला जिथं लागन तिथं तो ठेवतोय आणि मग सकाळी पटकन सापडतही नाही आणि सगळीकडे शोधाशोध करावी लागते. मग एवढी धावपळ होती ना. शाळेत जाईपर्यंत दोघांचा एवढा गोंधळ असतो ना की पूर्ण घर असं डोक्यावरच घेतात. पण आता शाळेत गेलेत ना, पूर्ण घर मोकळं झाले पूर्ण शांत शांत झाले. आज दोघांना डब्याला गवारीची भाजी बनवली होती टिफिनसाठी आणि चपाती बनवले आणि डाळ भात पण बनवला. तर डाळ भात वगैरे आत्ता खाऊन गेलेत आणि डब्यासाठी त्यांना गवारीची भाजी आणि चपाती दिली आज. शाळा सुटली आणि माझे दोन्ही पिल्लं घरी आले कसे दमून भागून आलेत चेहरे किती सुकलेत दोघांचे. दिवसभर शाळेत असतात माझी पिल्लं दोन्ही पण. चला आता. बास पिलू, टाइम झालाय कराटेचा. अयो बघ कुठं गेला बॉल. बघ सगळे कराटेचे कपडे घालून आले. तुला काय होतं रे? सर ओरडायला पाहिजे तुला. ये चल. जा, मी घ्यायला येते तुला. पण इकडे चाललंय गॅलरीत बसून अभ्यास आणि एक जण टीव्ही पाहते. त्याला अभ्यासच नाही करायचा ए जेवण झालं का? मग अभ्यासाला कधी बसायचंय? नाही काय नाही, चल दप्तर आण पटकन. त्याला अभ्यास करायचा नाही, टीव्ही पाहतोय आणि आमची दीदी मात्र अभ्यास करते. रात्रीच्या 11 वाजलेत तरी आमचा पिल्लू दादा अजून टीव्ही पाहतोय. ऐ, उद्या स्कूल आहे. नाही 11 वाजलेत. 11 वाजलेत.